सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज निमसोड या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रात जुने जाणते असे आपले बबन दादा लासुर्णीकर यांचं स्वप्न पूर्ण झालंय. ते आपले राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुरच्या गाड्यामध्ये आपला बैल पळावा ही दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली आणि ते पण नंबरात जवळजवळ 1 नंबरच झाले. जमाय जबरदस्त रावण पळलाय, लय खुश झाले. आता महाराष्ट्रात राडा चाललाय. दादा काय आनंद आहे आज तुमचा? आनंद आता बघा 1 नंबर गुलाल झाला आपला. आज गणगवळण आपली बैलाची पहिलीची मथुरभर पळायची. परत आता म्हणलं ना मग गाडी बी चांगली पळाली, फायनल बी झाले चांगलं. 1 नंबर काम झाला. दादा नियोजन कशा पद्धतीने झालं होतं? कारण अनेक दिवसाची इच्छा होती तुमची पळायची. आधी इच्छा म्हणजे राहुलभाई शेठ आमचं 2-3 महिने चाललं होतं. जोडी आपली पळवायची पण मी गपवतो 4 महिने. आपल्या खिस्तात फिट नाही म्हटलं महाराष्ट्र केसरीवर घालून टिकाय पाहिजे. आता ज्या टायमाला मी 4 फायनल घेतला, खिस्ता फिट झालं. मग ते राहुलभाईला म्हणलं हाणू आपली जोडी. मैदानाला आम्ही हाणली आता जोडी. दादांचा फोन आला का? काय सांगत होते काय? ती गावाला दिल्लीला येतं ना, ती म्हणजे आता संध्याकाळी फोन करा मला, आता कालव्यात काय येईना म्हणजे बरं फोन करतो. काय आनंद होता सेमी निघाल्यानंतर? धीमी निघाल्यानंतर पण आम्हाला वाटत नव्हतं एवढी गाडी घासल म्हण. गाड्या टप होत्या ना काय. आता मथुर आपल्यावर म्हातारा आला तर ही सगळी तरणी बैल काय होईल, पण त्यानं शेवटचं गायवर आणली दिली टांगव टाकून सगळी. दादा दाताला कसं आता आहे? दुसरा खोंड आहे. दुसरा पर आमचं काय घडलं तिथलं आमच्यातल्या अड्ड्यात लारा घातल्यावर गट पास केला आणि शिमे जाऊन टेम्पो शिरल्यामुळे जे थाडागलं म्हणून तोंड 4 दात पडले एकदम. झाले 4 वय हाय दुसरं. आता 4 आदत मध्ये येईल का पळवाय त्याचं दात बघून? नाही येईल का? आपण सांगितलं काय करणार. त्यामुळे ती फील गेलं आमचं. 3-6 महिने फील गेले त्या दातामुळं. दुसऱ्यात आम्ही खेळलो असतो पण एका रस्त्यात 64 झाले. म्हणजे लहानच आहे अजून. हो लहान वय लहान पण दात पडलं ना. पण तुम्ही दात बघता हो ऑब्जेक्शन घेताना काय बघणार, वय बघणार आहे का? हो विषय मग ते आज मग म्हणलं आपलं ओपनलाच उतरावं, बाकी आदत दुसरं नको. सकाळी आलेलं तेव्हा काय मनामध्ये चालू होतं? मनामध्ये काय आता हे आपलं असंच कसं काय होतंय काय मथुरभर कड काढतंय का टिकतंय का दाडधोड काळीच घरी काढला मग पटलं की टिकणार शेवटपर्यंत. असं आहे. सीमेला खाली जाताना काय मनामध्ये चालू होतं? मनामध्ये काय आता शिवीचं का आता काय म्हणलं 1-2 ला उतारतोय म्हणले का काय होतं कोठारला राहतोय का फायनलला गेला पाहिजे. एवढ्या मोठ्या बैलासोबत चांगला पळाला, काय सांगाल त्याच्याबद्दल? चांगला पळाला आता म्हणजे तसं आमचं बी त्याचं 4-5 फायनल झाल्या. प्रॅक्टिस बी घरी चांगलं असतं आपलं. रोमन घरी आहे. आठवडा झाला 4-5 दिवसला पोहणी घालतोय. 1-2 दिवस झालं पुरेला हाणायचा व्हाय. म्हणजे व्यायाम चालू आहे. खाणं पिणं कमी पण कसं नाही माझं आहे. असं आहे. दादा किती मैदान झाले तुमच्याकडे? काय आता आजचं 5वं फायनल, 7 झाल्या क्वार्टर फायनल त्या वर्षात. कोणत्या खांदे पोहतो? आज तर डावीनच पाहिला. बैल आपला पायरा होईल तसा. फायनलला खाली जाताना काय अपेक्षा होती? काय आता तर गुलाल झालाय. आता आपली आता गाडी मधन आहे म्हणली 1-2-3-4 पर्यंत आपण शिरणार आहे म्हणजे माझा अंदाज होता. एवढ नाही राहणार म्हणलं 1-2 पर मध्ये आधी घुसणार असं होतं. आणि जर पल्ला असता का नाही 50 फूट मग मी एकच करीत होतो. मग निकालावर एकदम अटीतटीचं थरारकच चाललेलं. अख्ख्या महाराष्ट्रानं म्हणजे टोकात चुकलं अशाच प्रकारचं चालू होतं. काय आनंद आहे दादा आता तुम्हाला? तो आनंद काय आता आनंद आता झाला एकच नंबर होता. मग आम्ही तसं आमच्या घरी बी पल्ल्याला फिरायचं का नाही, पल्ल्याच्या रानाला आम्ही फेर काढतो. आपल्या रानाला फेर काढायला त्याला बारक्यापणापासून वळणच आहे. पल्ल्याला फेर काढायचं असं आहे. दादा मथुर बद्दल काय सांगाल? कारण एवढं वय झाले पण आता काय 10-12 वर्ष पळतोय आता. मथुरने सगळं महाराष्ट्र हलवला. अच्युत बद्दल काय सांगाल? कारण त्याने गाड्या चांगली हाणली. त्या ड्रायव्हरला आता त्याला त्या बैलाचा अंदाज सगळा माहिती आहे. तर फंड बी आपले त्याला चिकटून चालत होतं म्हणजे काय म्हणजे काळजी नव्हती ना ड्रायव्हरला. फायनलला खाली गेलो काय सांगितलं तुम्ही अच्युतला? काय नाही बाकी काय आम्ही इकडे वरत होतो. मला या पायात नाही चाला येत. मी काय लय तक करीत नाही. खूप झाले माझा कोरोना गेली.
तोंड हलतंय आपले तेवढं आता. बाकीचं बंद आहे सगळं. आता कंटिन्यू फोन येतात. हो. हे काय सांगता तर शुभेच्छा असतील तुम्हाला. हो. असं तुम्हाला कंटिन्यू गुलाबात ठेवू हे शुभेच्छा. दादांचं स्वप्न पूर्ण झालं. झालं